आता पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। त्या अल्पवयीन आरोपीला आरटीओने आता धडे दिलेले आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल आधी निबंध आणि आता आरटीओचे धडे, काय नेमकं चाललंय? अक्षय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निश्चितपणाने अल्पवयीन तरुणाला शिक्षा म्हणून 300 शब्दाचा निबंध लिहिण्यासोबतच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी आरटीओ कार्यालयासोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर खरं तर जामीन दिला होता। आणि यानंतर या अल्पवयीन तरुणाला आता आरटीओने जी ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो अत्यंत गुप्तता बाळगून त्याला हा प्रोग्राम जो आहे तो देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वाहतुकीची नियमावली पाळण्यासाठी काय नियम लागतात, वाहन चालवताना घ्यायची काळजी, तसंच आरटीओ कडनं कशी कारवाई केली जाते, जे धडक पथकं असतात ती कारवाई कशी करतात, या संदर्भातले धडे जे आहेत ते सगळे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे अल्पवयीन तरुणाला ज्या अटी शर्ती दिल्या होत्या त्या आता पूर्ण झाल्यात असं म्हणावं लागेल। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूण आणखी किती दिवस या आरोपीला शिक्षा भोगण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असेल।